येशूची स्तुती असो. तर प्रियानो, आज आपण इथे मत्तेकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय त्यामधील 29वे व 30वे वचन याविषयी आपण वाचणार आहोत. तर येथे काय दिलेले आहे, जो मनाचे सौम्य व लीन आहेत ते माझ्यावर या. लीन आहेत ते माझे जीव आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल, कारण माझे जीव सोयीचे व ओझे हलके आहे. तर येथे जू म्हणजे काय आपल्याला ह्याच्याविषयी मी सांगते थोडक्यामध्ये. तर जू म्हणजे जे लाकडी चौकट पहिले जी असायची की बैलाला किंवा गाडीला जी लावत असे नांगरण्यासाठी. काय ठिकाणी आता पण बघा, आता काय त्याच्याने नांगरत नाहीत बैलाने किंवा गाडी ह्याच्याने, किंवा एक ठिकाणी घोड्याला पण जी चौकट लावतात त्याला ते जू असे म्हणतात. तर येशूने वधस्तंभा ते आपले सर्वांच्या पापासाठी घेतलेला आहे, म्हणून इथे काय दिलेलं आहे, त्याच्यापासून शिका. इथे जी चौकट म्हणजे येशूने जे वधस्तंभ घेतलेला आहे आपल्यासाठी त्याच्याबद्दल आहे. आणि येशूची शिकवण आपल्याला काय शिकवते की त्याच्याबद्दल आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपल्याला येशूची शिकवण काय शिकवते, दुसऱ्यांना क्षमा करणे, सदैव नम्र असणे व आपल्या शत्रूला देखील आपण क्षमा केली पाहिजे. असे केले तर आपल्याला किंवा आपल्या आत्म्याला आतून शांती मिळते किंवा विश्रांती असे मिळते. कारण परमेश्वराचे जू किंवा चौकट ही सोपे आहे असे परमेश्वर असे येशू असे म्हणतो. आमेन. हालेलुया.